केंद्रीय मंत्री आणि गुजरातचे भाजपचे माजी प्रदेश अध्यक्ष CR पाटील यांची कन्या आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे आणि तेही संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात। राजकारण त्यांना तसं नवं नाही, मात्र संभाजीनगरमध्ये या सून आहेत आणि ही सून म्हणजे CR पाटलांची मुलगी आणि आमच्या संभाजीनगरची सून आता राजकारणात उतरणार आहे। राजकारणात तुम्हाला नवं नाही आहे, अगदी लहानपणापासून तुम्ही राजकारण पाहिलंय। काय नक्की डोक्यात चालतंय की राजकारणात आता यायचंय? नमस्कार। माझं फर्स्ट एम हेच आहे की आपले जे सामान्य लोक आहे त्यांची मदत कशी करावी। आपण आता नवीन जनरेशन आहे, आपले आयडियाज नवीन आहे, तर आपल्याला जी सोसायटी डेव्हलप करायची आहे तर आपली आयडियामुळे आपण अजून पुढे आपले वरिष्ठ नेत्यांचे आशीर्वाद घेऊन पुढे येऊ शकतो। अच्छा, पण मला एक सांगा, राजकारण तुम्ही बालपणापासून बघत आले असेल, अगदी घरात सगळे मंत्री बैठका हे सगळं बघितलं असेल ना? बरोबर, हो। मग इतके वर्ष नाही कधी इच्छा झाली या सगळ्या राजकारणात येण्याची? इच्छा खूप होती, पण माझी मुलगी तेव्हा लहान होती, खूप छोटी होती। आता ती एक वयपर्यंत गेली आहे। आता मी फ्रीली माझं घर सोडून म्हणजे डोक्यात काही टेन्शन न घेऊन मी सोसायटीसाठी डेव्हलपमेंटसाठी विचारू शकते। अच्छा, म्हणजे अनेक नेते म्हणतात की राजकारणात आमच्या मुलांनी येऊ नये। तुम्ही वडिलांशी बोलले का याबाबत की आता तुम्ही राजकारणात येत आहे आणि ते महापालिकेच्या राजकारणात? हो, नक्की मी पप्पांशी बोलली आहे आणि पप्पा खूप सपोर्टिव्ह आहे, पण त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन घेऊन मला माझे कष्ट स्वतः घ्यावं लागेल ते पण मला माहिती आहे आणि ते त्यांच्याकडून पण खूप क्लिअर आहे आणि मी त्याच्यासाठी रेडी आहे। खूप कष्ट करावे लागतील हे तर सांगितलं असेल ना त्यांनी, कारण फिरायचं, वणवण खायची प्यायची काही सोय नाही असं? हो, नक्की। आणि ते गुजरातचे नेते आहे आणि आता मी महाराष्ट्राचे, हो, आणि मी आहे महाराष्ट्रात, तर मला माझे कष्ट स्वतः घ्यावं लागेल ते मला माहिती आहे आणि मी बस हेच प्रयत्न आहे की आपले नेते कसे मला पुढे करतील। अच्छा, प्रयत्न करायचे। बरं, मला एक सांगा की महापालिकाच निवडणुका, कारण या अगदी स्थानिक लेव्हलच्या निवडणुका आहेत, छोटे छोटे प्रश्न असतात, तुमच्या मागे नावाचं इतकं मोठं वलय आहे की तुम्ही अगदी MLA आमदारकी किंवा काही वेगळंही लढू शकत होता। मग ही स्थानिक निवडणूकच का सुरुवातीला? कारण की मला आपले जे सोसायटी जे सामान्य लोक आहे त्यांची मला मनापासून खूप मदत करायची आहे, मला त्यांचे काम करायची जास्ती इच्छा आहे। तर MLA वगैरे ते खूप आता लांबची गोष्ट आहे, मला पहिले इथून सुरू करायचं आहे आणि याच्यातच माझं इंटरेस्ट आहे। भाजपचं एक म्हणणं आहे की नेत्यांची मुलं किंवा मुली जे कोणी असेल त्यांना म्हणून आम्ही तिकीट देणार नाही, जर तो कामाचा माणूस असेल, पक्षाचा कार्यकर्ता असेल तर त्याला तिकीट देणार। तुम्ही या निकषात थोडं नाही बसत ना? मग एकदम बरोबर आहे, पण माझे हेच आहे की जर एकदा मला संधी दिली आणि जर मला थोडंसं ते पुश मिळालं की मी माझं 100% देऊ शकते, 100% वेळ देऊ शकते आणि सामान्य लोकांचं मनापासून काम करू शकते। अगदी बघतोय आपण या धर्मिष्ठा चव्हाण गुजरातच्या राजकारणातनं महाराष्ट्राला एक नवा चेहरा सोनबाईच्या रूपाने आता मिळायला तयार आहे आणि महापालिकेची निवडणूक त्यांना लढायची आहे। भाजपचं म्हणणं आहे की नेत्यांच्या मुलामुलींना आम्ही तिकीट देत नाही, मात्र हा असा तरुण चेहरा सांगतोय की आम्हालाही संधी मिळावी, आम्हीही या संधीचं सोनं करून दाखवूया। चला, आता निवडणुका जवळच आल्यात, बघूया भाजप याबाबत काय निर्णय घेतात ते। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।